देशातील माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना आमच्या मानाच्या जय भीम, जय शिवराय. जय श्रीराम. मी तुमच्या असून नसलेल्या आणि नसून असलेल्या एका मित्रापैकी भावापैकी माझ्या शेतकरी बांधवांचा मी एक गीत घेऊन येत आहे. त्या गीतांची ही सगळी टीम वर्कर आहे. त्या गीतात ह्या माझ्या मुलींनी खूप मेहनत केली, म्हणून 2 शब्द प्रत्येक मुलींसाठी. मुलगी का असते, कशी असते? ज्या आईवडिलांना मुलगी नाही त्या आईवडिलांना विचारा, मुलगी कोण असते? आईबाबांची शान असते, बापाची आत्मा असते. मुलगी ओझनाई आधार आहे, बापाची तीच खरी शिल्पकार आहे. माझा गीत तर शेतकरी बापावर येत आहे, वडिलावर येत आहे, जगाच्या त्या पोशिंद्यासाठी येत आहे. सगळ्या जगाला माहीत आहे आई ही जगजननी आहे. आई हा शब्द आभाळा एवढा मोठा आहे, पण बाप हा शब्द किती मोठा आहे याचा शोध आजपर्यंत लागला नाही आणि लागणारही नाही. भावांनो, शेतकरी बापाच्या पोटात जन्म यायला नशीब लागते. मी लहानपणी बापाच्या खांद्यावर बसून देवाला पाहत होतो, पण त्या बालपणाला काय माहीत होते, ज्यांच्या खांद्यावर बसलो तोच खरा माझा देव आहे. अशा या देव माणसावर एक गीत येत आहे. जगात फक्त एक बाप असा आहे, तो आपल्या लेकराला कधी उपासू झोपू देत नाही. लेकराच्या शिक्षणासाठी, पोरीच्या लग्नासाठी शेतात राब रात्र दिवस कष्ट करणारा, कपडे घामाने फाडणारा, जीव आणि रक्त गहाण करून शेती करणारा तो बाप असतो. बाप असतो. माझा शेतकरी बाप जगाचा पोशिंदा आहे, माझ्या देशाचा अन्नदाता आहे. आपल्या मनगटाच्या जोरावर अख्खा जग जिंकण्याच्या नादात दरवर्षी मोकळ्या आकाशाखाली शेती करते. ज्याची लाखोची माया ढगाळलेल्या आभाळाखाली बॅलन्सच्या रूपात देवाच्या सानिध्यात शेतात ठेवली असते आणि ते त्या अवकाळी पावसामुळे माती झाली. तू दिलेल्या सोन्याची जर माती करायची होती, माझ्या घामाचे मोती अश्रूमध्ये बदलायचे होते, तर सोनं देऊन माती का केलास ते देवा? कसा करावा तुझा आभार? क्या बोया था और क्या काटा, सोचे बागवान. क्या बोया था और क्या काटा, सोचे बागवान. आणलेल्या धानाला अंकुर फुटला, तो अंकुर धान पिकाला नाही. शेतकऱ्याच्या स्वप्नाला, त्याच्या कष्टाला, त्याच्या परिवाराला अंकुर फुटला. लेकराच्या दिवाळीला अंकुर फुटला. त्या अवकाळी पावसात शेतकऱ्याचे स्वप्न वाहिले, त्याच्या कष्टाच्या रक्त वाहिला, लेकराच्या शिक्षणाची फी वाहून गेली. ही सगळी व्यथा मी त्या गीताच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करीन. जोपर्यंत चुका होत नाही तोपर्यंत कोणी शिकत नाही. जर माझ्याशी काही चुका झाल्यास मला माफ न करता माझ्या देशाच्या शेतकरी राजासाठी माझ्या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंटच्या माध्यमातून मार्गदर्शन कराल ही अपेक्षा ठेवतो.